नमस्कार. आज मी तुम्हाला गोवन रेशाद मसाला करून दाखवणार आणि त्यापासून फिश फ्राय करून दाखवणार. त्यासाठी मी सगळ्यात प्रथम 1 चमचा चिंच भिजत घातली गरम पाण्यामध्ये आणि आता मी बाकीचा मसाला दाखवते. एक 10 ते 12 मी बेडगी आणि काश्मीरी मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या मी बी काढून घेते, त्याचे कट करून आणि साफ करून घेते. ह्या झालेल्या आहेत बघा. याचे बी बाजूला काढले मी. आणि आता मी बाकीचा मसाला घेते. लसूण, आलं, जिरं, लवंग, दालचीन आणि मिरी हे असे मसाले घेतलेत. हे मिरी घेतल्यात 21 जिरं घेतलं 1 टीस्पून, लवंग घेतले 10-12, 1 इंच दालचिनी, आलं 1 इंच, लसूण 8 पाकळ्या. आणि आता त्यामध्ये मी भाजलेला 1 मीडियम आकाराचा कांदा घालून घेते. आणि त्यामध्ये मी आता एक अर्धा टीस्पून हळद घालून घेते आणि 1 टीस्पून मी त्यामध्ये मीठ घालून घेते. आणि त्यामध्ये आता मी व्हिनेगर घालून घेते 1 टेबलस्पून, 2 टेबलस्पून घालते. आणि हा मसाला खूप टेस्टी होतो फिश फ्रायसाठी, फिश करीसाठी सुद्धा. आता ह्याचं मी बारीक वाटण करून घेते. लागलं तर थोडं पाणी घालते. हे बघू शकता तुम्ही, एकदम बारीक पेस्ट तयार केलेली आहे. त्याची स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता मी ती 1 चमचा तेलामध्ये थोडीशी परतून घेते, म्हणजे ती जास्त दिवस टिकते. 1 टेबलस्पून तेल घातलं मी कढईमध्ये. त्यामध्ये हा मसाला सगळा काढून घेते मी. रेशाद मसाला, गोवन रेशाद मसाला असं नाव आहे त्याचं. हा फ्रीजमध्ये चांगला महिनाभर टिकतो करून ठेवला तर. ज्यावेळी पाहिजे त्यावेळी आपण वापरू शकतो. त्यामध्ये 1 टीस्पून साखर घालून घेतली मी. थोडासा परतून घेते आणि गॅस बंद करते मी. आणि गार करून मग एका डब्यामध्ये मी तो भरून फ्रीजमध्ये ठेवून देते. खूप टेस्टी लागतो हा मसाला. माझ्या रेसिपी आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली रेसिपी. व्हिडिओ शेअर करा. तर हा आता झालेला आहे. आता मी हा काचेच्या डब्यामध्ये भरून ठेवणार आहे हा. आणि जेवढा लागेल तेवढाच मी आता वापरणार आहे. हे मी 4 सुरमई पीस घेतलेले आहेत. ह्याला थोडंसं मी मीठ लावून ठेवलेलं, कारण मसाल्यामध्ये आपण 1 टीस्पून मीठ वापरलं आहे. त्याच्यामुळे त्याला आधी थोडंसं मीठ चोळून ठेवलेलं मी. आणि आता हा तयार केलेला मसाला मी ह्या पीसना लावून घेते. चांगलं कोटिंग करून घ्यायचं त्याला मसाल्याचं. आणि थोडा वेळ एक बाजूला ठेवून मग ते फ्राय करायला घ्यायचं. लावून ठेवायचं थोडा वेळ. खूप चांगली चव येते ह्या मसाल्यामुळं. आता मी लावून ठेवलेले आहे आणि ठेवून एक मी 10-15 मिनिटांनी
घेतलेले आहेत. आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये थोडं तेल घालून घेते मी. आता हे फिश त्यामध्ये सोडून घेते मी. मसाला त्याला चांगला लागलेला आहे. आता भरपूर मसाला लावलेला आहे मी. अशा पद्धतीचा मसाला तयार करून फिशला लावून तळून बघा. खूप छान लागतो हा मसाला, टेस्टी. तर आता हे झालेलं आहे तळून. थोडंसं परतून घेते अजून एक बाजू. एक वेळ परतलेलं होतं मी. चॅनलला माझ्या सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येतील. हे झालेलं आहे बघा. आता हे काढून घेतले मी एका प्लेटमध्ये. थँक्यू.